नमस्कार, क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। गाड्यावर मिळती अगदी त्याच चवीची आणि झटपट तयार होणारी नॉनव्हेज रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। येथे पॅनमध्ये मी 1 चमचा बटर घालून घेतले, त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेलही घालून घ्यायचे म्हणजे बटर आपले जळत नाही। हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं छान फुलल्यानंतर येथे 2 कांदे मी बारीक चिरून घेतले आहे, ते आपल्याला या तेलामध्ये गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहे। 3 ते 4 हिरवी मिरची येथे बारीक तुकडे करून घेतले, ते आपल्याला कांद्याबरोबर आता परतून घ्यायची आहे। कांदा आणि मिरची व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो मी बारीक चिरून घातला आहे, तोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। 1 चमचा आलं लसणाची पेस्टही यामध्ये घालून घ्यायची व 2 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालून घ्यायचे आहे। फार काही वेगळे मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे नाही, जे आपण घरगुती वापरतो तेच मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धना पावडर अशा प्रमाणात मी हे मसाले घालून घेतलेले आहे। मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी हिरवी मिरची वापरल्यामुळे लाल मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी प्रमाणातच वापरले आहे। त्यानंतर थोडेसे गरम पाणी घालून हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। गरम पाणी घालून हा मसाला आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे। आपल्या पदार्थाचं नावच अंडा घोटाळा आहे, त्यामुळे हा मसाला व्यवस्थित असा स्मॅश करून आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला मसाला मस्त स्मॅश झालेला आहे। कांदा व टोमॅटो अगदी एकजीव झालेले आहे। त्यानंतर येथे मी 1 चमचा गरम मसाला व चवीपुरतं मीठही यामध्ये घालून घेतले आहे। पुन्हा एकदा 5 ते 7 मिनिटांसाठी बारीक गॅसवर हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। आपल्याला मसाला परतताना अजिबात हायगय करायची नाही, मसाला एकदम छान परतून आपल्याला घ्यायचा आहे। जेवढा जास्त मसाला परतला जाईल तेवढाच ह्या पदार्थाची चवही खूप छान येते। त्यानंतर पुन्हा एकदा अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतले व स्मॅशरच्या साहाय्याने हे पुन्हा एकदा मस्त स्मॅश करून घेतले आहे। हा मसाला आपल्याला थोडासा लपलपीत असाच पाहिजे होता, त्यासाठी मी वरतून थोडेसे गरम पाणी घालून घेतले। त्यानंतर उकडून घेतलेले 4 अंडे मी या मसाल्यामध्ये किसून घेत आहे। हे किसलेले अंडे आणि मसाला आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी बारीक गॅसवर व्यवस्थित असा हलवून परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता किती मस्त सुंदर आपली ही डिश तयार झाली आहे आणि चवीला एकदम भन्नाट अशी झालेली आहे। अगदी गाड्यावर भेटते अगदी त्याचप्रमाणे ही डिश तयार झाली आहे। त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीरही यावर घालून घ्यायची आहे। आता हा पॅन उचलून मी बाजूला ठेवून देते। त्यानंतर एक छोटा पॅन मी गॅसवर ठेवला, त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तेल येथे घालून घेतले आहे। आता या पॅनमध्ये आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यासाठी 1 अंडा मी येथे फोडून घेतला व तो पॅनमध्ये घालून घेतला। त्यानंतर चवीपुरतं मीठ व चिमूटभर लाल मिरची पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे व थोडीशी कोथिंबीरही घालायची आहे। हे एकाच बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर एका बाजूने शिजलेले हा फ्राय नसेल आवडत तर पलटी मारून दुसऱ्या बाजूनेही शिजवून घेऊ शकता। त्यानंतर तयार केलेले अंडा घोटाळा या डिशवर हे सर्व करून पावाबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता। भाजी केलेल्या पॅनमध्येच बटर किंवा तूप लावून पाव आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे, म्हणजे पॅनची सर्व भाजी पावाला लागते व पावाची टेस्टही खूप छान येते। अशा प्रकारे तयार झाली आपली भन्नाट चवीची अंडा घोटाळ्याची रेसिपी। अगदी गाड्यावर मिळते त्याच चवीची, अगदी झटपट होणारी व सोप्यात सोपी। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।